मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात 17 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा बंदची देण्यात आली हाक। अग्रवाल युथ क्लबतर्फे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी माता माधवी फिजिओ सेमिनार 2024चे आयोजन। भाजप महिला मोर्चा धुळेतर्फे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आणि सप्टेंबर 2024ला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रभाकर जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। बांगलादेशमध्ये हिंदूंच्या घरांवर मंदिरांवर होणारे हल्ले तसेच हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्व हिंदू संघटनांतर्फे शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। तरी सर्व हिंदू बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होऊन निषेध नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंच्या घरांवर हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले तसेच हिंदू महिलांवर होणारे जिहादी हल्लेखोरांचे अत्याचार याचा तीव्र निषेध करण्यासाठी बांगलादेशातील हिंदू समाजाचा सोबत आम्ही सर्व आहोत हा संदेश जगाला देण्यासाठी समस्त हिंदू समाज एकजूट असल्याचे दाखवण्यासाठी संवैधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे। या बंदमध्ये सर्व हिंदू बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी असे आवाहन भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल तसेच विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। याविषयी माहिती देताना सांगण्यात आले की आपणास माहीतच असेल की गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली आहे। इस्लामिक बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन जीव मुठीत घेऊन लोकत्रंत असलेल्या आपल्या भारतात आश्रय घेतला। मात्र जिहादी मनोवृत्तीच्या समूहांनी बांगलादेशातील हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांवर तसेच नागरिकांवर क्रूर हल्ले चालवले आहेत। तेथील हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन यांच्या घराची नासधूस करणे, घरे जाळणे, लुटमार करणे, पुरुषांची हत्या करणे, महिलांवर बलात्कार अत्याचार करणे व त्यांचे जाहीर प्रदर्शन करणे अशा प्रकारचा माणुसकीला काळे फासणारे कृत्य सुरू आहे। बांगलादेशातील सेना व प्रशासन उघड्या डोळ्यांनी हा नंगानाच बघत आहे। या सर्व प्रकाराबाबत आपल्या देशातील काही व्यक्ती व समूह जिहादी मनोवृत्तीचे समर्थन करताना तशी पुनरावृत्ती भारतात होईल अशी भीती दाखवताना राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन करताना दिसत आहे। या सर्व परिस्थितीमुळे भारत देशातील हिंदू समाज प्रचंड दुःखी क्रोधित आहे। या सर्व कृत्याचे हिंदू समाज कडाडून निषेध करीत आहे। जगाच्या पाठीवरचा कुठला हिंदू हा आमचा भाऊच आहे हीच सर्व भारतीय हिंदूंची भावना आहे। म्हणून या सर्व घटनांना कडाडून निषेध करून भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंसाठी योग्य ती पावले उचलावीत तसेच राष्ट्रध्वजाचे मुक्ताफळे उधळणाऱ्या व जिहादी मानसिकतेचे लांघून चालन करणाऱ्या देशातील व्यक्ती व समूह यांच्यावर योग्य कारवाई होण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। तरी कृपया धुळे जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधव त्याचबरोबर राष्ट्रप्रेमी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण या दिवशी संपूर्ण दिवस आपले सर्व व्यवसाय व्यावसायिक प्रतिष्ठान दुकाने कामधंदे बंद ठेवून हिंदुत्वाच्या मुळावर उठवलेल्या जिहादी मानसिकतेचा निषेध करावा। तसेच शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी या सर्व निषेधाचे शासनाला निवेदन देण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी महाराणा प्रताप स्मारक स्वस्तिक सिनेमासमोर येथे सकाळी 11:30 वाजता जमावे असे आवाहन करण्यात आले आहे। बांगलादेशामध्ये जी काही राजकीय उलथापालथ झालेली आहे त्या उलथापालथमध्ये तेथील अल्पसंख्याक समाज मग ते हिंदू असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, जैन असतील हा सगळा अल्पसंख्याक समाज होरपळून निघाला आहे। अक्षरशः जीव मुठीत घेऊन हा समाज सैरावायला पळतो आहे आणि भारतीय सीमेवर आपल्या जीव वाचवण्यासाठी प्रवेश द्या अशी हाक मारतोय। बांगलादेशातील या सर्व अल्पसंख्याक समाजांसाठी आणि तिथल्या हिंदू समाजासाठी तिथल्या हिंदू समाजाच्या प्रार्थनास्थळांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात निषेधात उद्या शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी धुळे जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेली आहे। संपूर्ण शांततेच्या मार्गाने सकल हिंदू समाज शासनाला निवेदन देण्यासाठी सकाळी 11:30 वाजता महाराणा प्रताप स्मारक स्वस्तिक सिनेमाजवळ येथे एकवटणार आहे। तेथून आग्रा रोड शहर पोलीस चौकी टावर गार्डन या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिले जाणार आहे। सर्व समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण आपले सर्व व्यवहार व्यवसाय कष्टकरी बांधवांनी सुद्धा आपले सर्व रोजगार
1 दिवसासाठी संपूर्ण दिवस बंद ठेवून या सर्व बंदमध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा आणि कडकडीत निषेध करावा ही कळकळीची विनंती. जय श्रीराम. सकल हिंदू समाजाच्या वतीने धुळे जिल्हा बंदचा आव्हान करण्यात आलेला आहे. याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, हा बंद का, तर देशात जर कुठेही हिंदू समाज असेल आणि त्या समाजावर अत्याचार होत असेल तर बहुसंख्य असलेला आपला हिंदू समाजाचा भारत देश प्रत्येक हिंदूंनी जागृत व्हावं याच्यासाठी जो बांगलादेशमध्ये अत्याचार झाला, आता तुम्ही दोन्ही सविस्तर सर्व सांगितले, जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधात धुळे जिल्हा बंदची हाक संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व व्यापारी बंधू, धुळ्यातील सर्व नागरिक यांनी 1 दिवसासाठी आपला व्यवहार बंद करून निषेध नोंदवायचा आहे. त्याच्यासाठी हा बंद आहे. आणि 11:30 वाजता गांधी पुतळ्यापासून, महाराणा प्रताप पासून मोठ्या संख्येने हिंदूंनी एकत्र येऊन कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्यासाठी जायचं आहे. बंद हा शांततेत होईल. कुठल्याच प्रकारची अनुचित घटना ही घडणार नाही, त्याची पूर्ण दक्षता सकल हिंदू समाज घेणारच आहे. परंतु जो अत्याचार चालू आहे, काल मुंबईमध्ये स्वातंत्र्याची रॅली निघाली, तिरंगा रॅली निघाली. त्या रॅलीमध्ये आपण बघितलं असेल अफजल खानचा फोटो, टिपू सुलतानांचा फोटो आणि मग आपल्या महापुरुषांचे फोटो. तर हे भारतात केव्हापासून महापुरुष झाले हेच समजत नाही. अशा प्रकारे 2 समाजात तेढ निर्माण करायचं काम काही लोक या ठिकाणी करतायत आणि त्यांच्यावर कदाचित गुन्हेही दाखल करायचे आदेश झालेले आहेत. तर अशा प्रकारे जे कृत्य भारतातही घडत आहे त्याचाही निषेध आम्ही नोंदवत आहोत. धुळे शहरातील पांढरा नदी किनाऱ्यातील छत्रपती महाराज अग्रेसन हॉल येथे रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी माता मादी फिजिओ सेमिनार 2024 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अग्रवाल युथ क्लबचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन तसेच अग्रवाल समाज व अग्रवाल युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील पांढरा नदी किनारील छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता माता माधवी फिजिओ सेमिनार 2024 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अग्रवाल युथ क्लबचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, आरोग्याच्या बाबतीत सजग राहणाऱ्या सर्वांसाठी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध व्याधींनी सामना करणाऱ्या गरजू रुग्णांसाठी धुळे शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट डॉक्टर सुरभी धानवाला यांच्या बहुमोल असे मार्गदर्शन निशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. या सेमिनारच्या माध्यमातून नैसर्गिक उपचार पद्धतीने डायबिटीज, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, फ्रोझन शोल्डर, पार्किन्सन डिसीज, टायनी एल्बो, हेडेक, मायग्रेन, नर्व रूट कॉम्प्रेशर, फेल्ट फूट, हिप रिप्लेसमेंट, डिस्क स्लिप, गुडघे, सांधेदुखी, पाठदुखी असे विविध स्वरूपाच्या आजारांवर अतिशय प्रभावी असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट डॉक्टर सुरभी धानवाला या करणार आहेत. तरी या सेमिनारला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अभिषेक अग्रवाल, गिरीश अग्रवाल, तुषार अग्रवाल, रोहित अग्रवाल आदि उपस्थित होते. ये जो सेमिनार है इसमें शिरकत करेगी डॉक्टर सुरभी धानवाला. डॉक्टर सुरभी धानवाला इनको इतने अवार्ड से सम्मानित के लिए देगी कि जिसके कारण ये महाराष्ट्र में और पूरे देश में फेमस है. 13वां भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अवार्ड, ये अवार्ड इनको रामनाथ कोविंद साहब ने दिया था.
विदर्भ गौरव पुरस्कार ये अवार्ड इनको नितिन गडकरी साहब ने दिया था। नितिन गडकरी साहब भी इनके पेशेंट है, रामनाथ कोविंद साहब भी इनके पेशेंट है। नेशनल ग्लोरी अवार्ड ये इनको भगत सिंह कोश्यारी साहब जो हमारे माननीय गवर्नर ऑफ महाराष्ट्र थे उनकी तरफ से, आप ही के सकाल आइडल ने इनको अवार्ड दिया था। जो गोवा के मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंत साहब के हाथ से इनको मिला था। पंडित दीनदयाल उपाध्याय अवार्ड, उसके बाद में इंस्पायरिंग लीडर्स अवार्ड, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवार्ड, ये सिर्फ मैं कुछ नाम दिया हूँ। और ये लेडी ने आज तक 7 लाख लोगों के गुर्दों के ऑपरेशन होने से बचाया है। 7 लाख गुर्दों के ऑपरेशन बचाई है। और अपने MP आठवड़े साहब ने, इनके खुद पेशेंट है, उन्होंने ये लेडी से पूछा कि हम आपके लिए पद्मश्री के लिए हम महाराष्ट्र से रिकमेंड करते हैं। ये लेडी ने धैर्य दिया था कि मुझे पद्मश्री नहीं चाहिए, मेरा टारगेट है कि मैं मेरे देश में 21 लाख लोगों को जब तक ट्रीट नहीं करूंगी, जब तक पद्मश्री के लिए नॉमिनेशन नहीं दूंगी। और हम लोग पुनः भी जब उनके पास गए, आज वो आ रही है कर्नाटक कैंप लेके 400-750 पेशेंट थे। महीने में 7 दिन ये कैंप करती है। और मुंबई इंडियन क्रिकेट टीम की फिजियोथेरेपिस्ट है, क्रिकेट टीम, इंडिया क्रिकेट टीम की फिजियोथेरेपिस्ट थी। और ऐसे कई बड़ी डिजीज को इन्होंने ट्रीटमेंट के द्वारा ठीक किया है। आज तक चैनल के ऊपर उनके 2 इंटरव्यू है 8-8 घंटे के। साथ ही में टाइम्स ऑफ इंडिया, अगर हमारा हेडलाइन देखेंगे आप, हम लोगों ने दिया है माता मातृ फिजियो कैंप हीलिंग विद मैजिकल हैंड्स। जादू के हाथों से आपका ट्रीटमेंट होगा। ये जो जादू के हाथों का जो टाइटल दिया है, ये टाइम्स ऑफ इंडिया ने उनको अवार्ड दिया है। पीयूष गोयल साहब थे उस अवार्ड में। और ये लेडी दुनिया आ रही है, ये दुनिया शहर के लिए और हम सब के लिए बहुत बड़ा सम्मान का विषय है। हम लोग गोलियां खाकर ट्रीटमेंट लेकर ठीक नहीं होते। इस लेडी का जो सेमिनार है, जो रविवार के दिन ठीक 6:30 बजे अग्रवाल भवन, अग्रसेन भवन नदी किनारे, उस विश्राम भवन हम लोग बोलते हैं, अग्रसेन 2 मॉल है। ये लेडी की छोटी छोटी चीजों की जो ट्रीटमेंट है, तुम्ही चढताल तर कसं चढायचं, उतरताल तर कसं उतरायचं, इस बीच में जो चीजें वो समझाती है, वो छोटी छोटी चीजों से हम अपनी जीवन में परेशानी आने से बचा सकते हैं। धुळे शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांची रक्कम रक्षाबंधनापूर्वीच भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा धुळेतर्फे योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस येथे येणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। धुळे शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांची रक्कम रक्षाबंधनापूर्वीच भगिनीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पोस्ट ऑफिस येथे योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या महिलांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। या योजनेचा लाभ राज्य सरकारने सांगितलेल्या वेळेतच दिल्यामुळे महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे। ही योजना केवळ निवडणुकी स्फूर्ती नसून ती कायम आहे। या आर्थिक वर्षासाठी योजनेचा लाभ देण्यासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाट, मायादेवी परदेशी, जयश्री आयराव, किरण कुलेराव, प्रतिभा चौधरी, विद्या देसले, मोहिनी गौंड, भाग्यश्री विभांडिक, सुनीता सोनार, हिना मेवानी, प्रमिला जाधव, उमा कोळवले, छाया पाटील, वैभवी दुसाने, उर्मिला पाटील, वंदना विश्वकर्मा आदी उपस्थित होते। लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या आपल्या लाडक्या महिला आहेत, भगिनी ज्या आहेत, त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये जे आपल्या सरकारने जमा केलेले आहे, आज त्याचा पहिला हप्ता म्हणजे 2 महिन्याचे 3,000 रुपये आज प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे। आणि आता आज त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्या आमच्या लाडक्या भगिनींचा सत्कार करायला इथे आलेलो आहे। इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मुस्लिम भगिनी भेटलेल्या आहे आणि त्या ह्या योजनेचा खूप असं छान त्यांनी स्वागत केलेलं आहे। खूप खुश आहेत की आज रक्षाबंधनाच्या 1-2 दिवस आधी आमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे आणि त्यांनी सरकारचे धन्यवाद मानलेले आहेत। तर महायुती सरकार पहिल्यापासून जसं महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे, तसेच आज आजीचा विचार करून त्यांनी महिन्याला जे 15,000 रुपये आपल्या महिलांच्या अकाउंटला जमा केलेले आहेत, त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सरकारचे आणि आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खासदार डॉक्टर शोभाताई बच्चन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन धुळे शहरातील देवपुरातील शारदानगर येथे
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सायंकाळी करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन धुळे शहरातील देवपुरातील शारदानगर येथे काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार कुणाल पाटील म्हणाले की ताई, आपण नशिबान आहात. धुळेकर जनतेने आपल्याला खासदार केले. आपण इतके उत्कृष्ट काम करीत आहात की जसे आपण खासदार नाही, धुळे लोकसभा मतदारसंघातील जनताच खासदार आहे असे सर्वांना वाटत आहे. निवडणुकीच्या काळात अनेकांना असे वाटत होते की खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव या नाशिकच्या आहेत, त्या धुळ्यातील वास्तव्यास असणार नाहीत, त्यांचे धुळे येथे कार्यालय असणार नाही. परंतु खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या वरती ताईंनी रहिवाशासाठी देखील व्यवस्था केलेली आहे. यावरून खऱ्या अर्थाने त्या धुळ्याचे रहिवासी झाले असे सिद्ध झाले. मतदारांनी डॉक्टर शोभाताईंवर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शरद आहेर, सेवानिवृत्त अधिकारी भाई नगराळे, युवराज करंकाळ, रमेश श्रीखंडे, संदीप बेडसे, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, डॉक्टर सुशील महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, जितेंद्र मराठे, बाबा आतेकर, माजी नगरसेवक हाजी इस्माईल पठाण, हाजी साबीर शेठ, वसीम मंत्री शब्बीर पिंजारी, डॉक्टर अनिल बांबरे, दोंडाईच्या नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, डॉक्टर एस टी पाटील, साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष साळुंके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, सरपंच व धुळे जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, नाशिक येथील आणि सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाख लाख हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या शुभमुहूर्तावर आपण संपर्क कार्यालयाचं उद्घाटन बाबासाहेब कुणाल बाबांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी प्रचार करत होतो आणि निवडून आल्यानंतर देखील आपण विजय मेळावे घेतले, आभार मेळावे घेतले, त्यावेळी पण आपण सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर या ठिकाणी जवळच सगळ्यांना सोयीचं होईल असं एक संपर्क कार्यालय ऑफिस म्हणून सुरू करू. आणि आज त्याची पूर्तता या ठिकाणी होते आहे. आपल्या सर्वांचं जे जे काही कामं असतील, ज्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे आपण हक्काने आपण या. कारण धुळे लोकसभा मतदारसंघातून आपण सर्वांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण जे काही आशीर्वाद मला या दिलेले आहेत त्यामुळेच आज आपण हे यश संपादन करू शकलेलो आहोत. 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. आपल्याला खूप काम करायचं आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक ते मोठं काम आपण निश्चितपणे करणार आहोत. इतर मग रस्त्यांची कामं असतील, समाज मंदिरांची कामं असतील किंवा आपले ओपन स्पेस डेव्हलपमेंटचे कामं असतील, हे आपण सर्व करू. परंतु खासदार निधीतून असेल, केंद्रीय निधीतून असेल, विविध उपाय आदिवासी विकास निधी असेल, अल्पसंख्याक बांधवांचा विकास निधी असेल, त्या माध्यमातून आपल्याला एक मोठं काम आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला करायचं आहे. स्वागत करतो. खास करून बाबांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो की कुणाल बाबा पाटलांनी मागचंही उद्घाटन एक प्रचाराचं केलं होतं आणि आता सेवा दालनाचं उद्घाटनही ते करतायत. ते जसे या सगळ्या गोष्टीत सक्सेसफुल राहिलेत, कायम ते यशस्वी आहेत आणि यशस्वी माणसाचा हात आपल्या पाठीशी असायला पाहिजे, यशस्वी माणूस आपल्या पाठीशी असायला पाहिजे. तसं बाबांनी एका मोठ्या बहिणीला मदत केली. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रहो, निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होती. एक मोठ्या माणसासमोर युद्ध होतं
धुळ्याहून गोदावरीचं पाणी नाशिकला आणायचं हे मोठं अवघड काम झालं. गोदावरीचं पवित्र जल आपल्या गावापर्यंत पोचावं, पवित्र काम आपल्यापर्यंत पोचावं हा शुद्ध हेतू काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवला आणि अचानक एक उमेदवारी डॉक्टर शोभा बच्छाव यांना जाहीर झाली आणि ही उमेदवारी घ्यायची की नाही म्हणून त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता कुणाल बाबांना आम्ही भेटलो. बाबांनी सांगितलं की मी उमेदवारी करणार नाही, तुम्ही घ्यायला तुम्हाला अजिबात अडचण नाही, तर मी तुमच्या पाठीशी राहील. हा पक्षाचा आदेश होता, तो आदेश आम्ही मानला. तुम्ही आमची विनंती मानली. बाबांनी आणि स्टेजवर बसल्यांनी सहकार्याचा मदतीचा हात दिला आणि आजचा एक चांगला दिवस तुमच्या सेवेसाठी आज उजाडला आहे. लोकांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत ते सुटावेत. खास करून विरोधकांनी असं म्हटलं होतं की तुम्ही नाशिकला दाखले घ्यायला जाणार का, नाशिकला मदत मागायला जाणार का, नाशिकला पत्र घ्यायला जाणार का, ही टीका होती. ती टीका आपल्यावर होऊ नये आणि प्रामाणिकपणे अनेक IAS IPS आज कोणताही अधिकारी असला त्याची देखील बदली होते. शोभाताई बच्छाव यांची खासदार होऊन नाशिकहून धुळ्यामध्ये प्रमोशनने झालेली बदली आहे ही. ती बदली तुम्ही किती वर्ष ठेवायची ती तुमच्या हाती आहे आणि सेवा आम्ही किती द्यायची आता शोभाताईंच्या आणि आमच्या हातात आहे. स्टेजवरच्या मंडळींनी किती आदेश करायचे हे त्यांच्या हातात आहे. सप्टेंबर 2024ला होणाऱ्या राज्यसभेच्या रिपीट न्यूज 5 सप्टेंबर 2024ला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रभाकर जाधव व आंबेडकरी पदाधिकाऱ्यांतर्फे पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. सप्टेंबर 2024ला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रभाकर जाधव व आंबेडकरी पदाधिकाऱ्यांतर्फे पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की सप्टेंबर 2024ला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी करण्यास मी इच्छुक आहे. गत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षास दलित बौद्ध मतदारांनी पूर्णपणे स्वीकारले नाही हे स्पष्ट आहे. संविधान बदल करणार असा गैरसमज विरोधकांनी बिंबवल्याने आम्हाला त्याचा परिणाम या निवडणुकीत निकालात दिसून आला. मी बौद्ध समाजातील असून उत्तर महाराष्ट्रात तसेच उर्वरित महाराष्ट्रात माझा समाजाशी चांगल्या प्रकारे संबंध आणि संपर्क असल्याने भारतीय जनता पक्षाविषयी योग्य भूमिका दलित समाजापुढे मांडू शकतो. ते कार्य प्रभावीपणे करण्यासाठी राज्यसभा सदस्य म्हणून पद मिळाल्यास योग्य ठरेल. महाराष्ट्र वगळता राज्याच्या सीमेवरील मध्य प्रदेशाचा काही भाग तसेच गुजरातेतील सुरत, बडोदा, अहमदाबाद तसेच कर्नाटकातील सीमावर्ती भागात येथेही आमचा बराच समाज बांधव राहत असल्याने तेथेही मला कार्य करता येईल. परिवाराची पार्श्वभूमी पाहता आजोबांपासून ते इतर भाऊ आदींचे भाजप वाटचालीस योगदान आहे. तरी कृपया राज्यसभेवर उमेदवारीसाठी शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रभाकर जाधव यांच्यासह शशिकांत वाघ, राजू सिरसाट, समाधान बैसाने आदी उपस्थित होते. येत्या 3 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या 2 जागाकरिता रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एक बौद्ध चेहरा म्हणून प्रभाकर सुधाकर जाधव यांना उमेदवारी मिळावी असे निवेदन आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांना देण्यात आलं. गिरीश भाऊंना एक विनंती केली का ज्या गेल्या लोकसभेत तो इफेक्ट झाला म्हणून रिपब्लिकन पक्षाची मागणी का एक नवीन चेहरा, एक बौद्ध चेहरा एक भाजपने द्यावा अशी विनंती करतो. तसेच प्रभाकर भाऊ जाधव गेल्या विधानसभेला केवळ 2000 मतांनी पडले. तसेच ते जिल्हा परिषदेला 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य होते. आता विद्यमान चाळीसगाव बाजार समिती संचालक म्हणून ते विद्यमान सदस्य आहेत. अशा पदावर विविध पदावर त्यांनी सत्ता भोगली आहे. तरी त्यांना एक बौद्ध चेहरा म्हणून राज्यसभेची उमेदवारी मिळावी अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भाजपाकडे विनंती करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात 17 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा बंदची देण्यात आली हाक. अग्रवाल युथ क्लबतर्फे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी माता माधवी फिजिओ सेमिनार 2024चे आयोजन. भाजप महिला मोर्चा धुळेतर्फे
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार. खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आणि सप्टेंबर 2024ला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रभाकर जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.